सर, तुम्ही कुठून आहात आणि काय करता? मी इचलकरंजी माझं नेटिव्ह आहे. हम्म. आणि मॅडम मी आता सध्या पुण्यात प्रायव्हेट कंपनीत काम करतो. मी तिथं ओके. सर्व्हिस करतो. तुमचं नाव काय सर? माझं राघवेंद्र वामनराव कुलकर्णी. ओके. तुम्ही आता क्लास जॉईन करून किती दिवस झाले? साधारण 1 महिना झालाय मॅडम. आणि पण त्यात सुद्धा जवळजवळ एक 10-12 दिवस म्हणजे गॅपच पडलाय दिवाळी वेकेशनमुळे. ओके. तर जॉईन होऊन 1 महिना झाला. ओके. एक महिन्यामध्ये जे काही दिवस तुमचे झालेत, त्या दिवसामध्ये तुम्हाला काय वाटतंय किंवा तुमचा क्लास विषयीचा एक्सपिरियन्स काय आहे? तसं म्हटलं तर खूपच माझं कॉन्फिडन्स वाढलंय. मी एक मेंटली निगेटिव्ह विचार करत होतो, मला इंग्लिश बोलायला येणार का नाही, इंग्रजीमध्ये बोलू शकतो का नाही. म्हणजे रोज असं विचार करायचो, सकाळी अभ्यास करू, संध्याकाळी अभ्यास करू, पॉइंट क्लास जॉईन करू, असं तसं. हम्म. तर एक पहिलं माझं मानसिकता पूर्ण असं पॉझिटिव्ह मोड मध्ये आलेलं आहे, की मी बोलू शकतो. आणि एवढंच असं 1 महिना झालाय जॉईन होऊन. आणि दिवाळी वेकेशन आणि काही माझ्या अडचणींमुळे मी जॉईन करू शकलो नाहीये रोज. पण एवढं मी पास्ट टेन्स जे काय व्हिडिओज बघितलेत, आणि तुम्ही माझी प्रॅक्टिस घेतलाय रोज, त्याच्यावरून तरी असं खूप मी जवळजवळ 80% परफेक्ट झालोय. आणि पूर्वी मी असं वाक्य छोटे छोटे एक मनातल्या मनात पहिलं मराठीतून इंग्रजीत असं वाक्य रचना तयार करणार. मग मी ऑफिसमध्ये असे एक्सप्रेस करत होतो. आणि ते एक्सप्रेस करताना देखील बोलू का नको, बोलू का नको, काय असं एक कॉन्फिडन्स लेवल कमी होता माझ्याकडं. ओके. तर आता पूर्ण वाढलेलं आहे. आता मी जवळजवळ 1 मिनिट का 15-20 मिनिटं बोलतो. आणि फक्त स्पीडचा प्रॉब्लेम आहे. हळूहळू तो ही इम्प्रुव्हमेंट होईल. पण बोलण्याचा जो माझ्याकडं माझं स्वतःची असं भीती होती, ती पूर्ण निघून गेली. आणि तुम्ही आता कुठलेही विषय मला सांगितला तर मी कंटिन्युअस असं अर्धा तास म्हणा नॉनस्टॉप देखील बोलू शकतो कुठल्याही विषयी. बरोबर. असं एवढं माझं हे झालंय. आणि नक्की पुढं अजून आता कुठंतरी एक 20-25% भाग पूर्ण झाले असतील टोटल व्हिडिओ मध्ये. येस. तर नक्की मला येईल एवढं मला कॉन्फिडन्स आलाय. बरोबर. बरोबर. आता पहिल्या दिवशी जी एवढी वाक्य बनवली आणि आता जी काय वाक्य बनवता याच्यामध्ये बराच फरक दिसतो का? हो. पहिल्या दिवशी असं मी वाक्य पहिलं ट्रान्सलेट करायचो मनातल्या मनात. मग किती वाक्य बनवायचं, साधारणतः किती वाक्य बनवायचं हार्डली? हार्डली मी एखादी वाक्य बनवायचो. वाक्य म्हणता येत नाही, 2-3 शब्द मिळून किंवा वर्ड मिळून वाक्य बनवायचो मी. आता ग्रॅमॅटिकली किरकोळ मिस्टेक असलं तरी मी असं फ्लुएंटली बोलतो. आणि खूप मोठमोठे वाक्य रचना करत आहे मी आता. आणि जवळजवळ किती वेळ हे केलं तरी मी आता बोलू शकतो. आणि अ, आता एक आठवडा झाला, आता एक 1 वीक मध्ये तुम्ही इन्स्टंट असं अगोदर काही कुठलेही मला या सब्जेक्ट वरती बोलायचं आहे आणि तुम्ही प्रिपेअर करून या, असं कधी तुम्ही सांगत नाही. दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी मला तुमची लिंक येईल आणि मी लिंक ओपन केल्यानंतर, सर तुम्ही इमिडिएट म्हटला तुम्हाला याविषयी बोलायचं आहे, बरोबर. तर मी अगदी काही न विचार करता, काही ट्रान्सलेट करत नाही. आणि तुम्ही सुद्धा ऑब्झर्व केलं असाल, मी इमिडिएट स्टार्ट करतो, वेळही येस. घेत नाहीये. बरोबर. आणि बरोबर. हे पूर्ण जवळजवळ 1 महिन्याचा एक रोजचं प्रॅक्टिसचं श्रेय आहे तुमचं, म्हणजे माझ्याकडून घेतलेलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अ, तुमचा एक व्हिडिओ मी कुठं एक ट्रिपला जाण्याच्या पूर्व तयारी, किंवा ट्रिपला गेला किंवा ट्रिप मधून रिटर्न झाला, अ, अ, कसं तुमचं व्हिडिओ ऑब्झर्वेशन करून, मग बाबा आपण पण भले मिस्टेक होऊ दे, हम्म. पण पहिलं बोलायला शिकायला पाहिजे, मग स्पीड, मग त्याच्यातले चुका करेक्शन, ह्या गोष्टीचं एकदा बसून विचार केलो. बरोबर. आणि
तुमचं व्हिडिओ बघताना देखील म्हणजे सत्य सांगायचं झालं तर असं बसून आणि किंवा अगदी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करून असं काही बघितलेलं नाहीये. रिअली आज खरं सांगतो तुम्हाला. आणि मी ट्रॅव्हलिंग करतानाच बघितलो ते खरं म्हणलं तर व्हिडिओ. बरोबर. हा, व्हिडिओ बघत नव्हतो, फक्त तुम्ही काय बोलता हे मी ऐकत होतो. हम्म. त्याच्यावरनं ते एक जज केलो आणि आपण आपण असं बोलायचं आणि कसं बोलायचं ह्याच्यातनं म्हणजे मोठमोठे वाक्यरचना आणि 15 मिनिटं 20 मिनिटं अर्धा तास कसं बोलायचं हम्म. त्या व्हिडिओ मधून मी खूप काय घेतलं आणि खूप काय शिकलो त्याच्यात. बरोबर. आणि रोजचं जे तुम्ही प्रॅक्टिस घेता हम्म. आणि भले बरेचदा असं ठीक आहे तुम्ही छान बोलला वगैरे त्याच्यानं एक चांगलं पॉझिटिव्ह मोटिवेशन मिळतोय मला. मिळतं. बरोबर. आणि एक कॉन्फिडन्स म्हणजे कसं एक सायकोलॉजिकल इफेक्ट झालं, पॉझिटिव्हनेस तयार झालं की हा खरोखरच बाबा होईल पुढं मी ह्याच्यात जिंकेन मी युद्ध असं मला वाटते. येस. माझं खूप वर्षापूर्वीच स्वप्न होतं आणि ऑफिसमध्ये देखील माझं असं इन्फॅरिटी आता सुद्धा म्हणजे कन्व्हर्सेशन चालू झालं बरेचशा मल्टीनॅशनल कंपनीचे कस्टमर असल्यामुळे मला खूप त्रास होतोय त्याचा. इनफॅक्ट आमचं एमडी वगैरे बोलत असल्यामुळे मला मला कसं तरी वाटतंय कारण कसं ती माझी ड्युटी असते आणि ते बोलतात बरोबर. आणि ते कधीही मला असं बोलून दाखवलं अरे तो शिकलं पाहिजे वगैरे असं कधी मला म्हणत नाही. पण ह्याचा खूप मला माझ्या प्रोफेशनल लाईफ मध्ये खूप मोठा मला उपयोग होईल. माझं बरोबर. खूप दिवसापूर्वीच स्वप्न आता एक 20-25% तरी माझं पूर्ण झालंय. आणि बरोबर. एक विदिन शॉर्ट पिरियड विदिन 2 मंथ्स माझं स्वप्न पूर्ण होईल असं मला वाटतं. ओके. सर, आता जेवढी प्रॅक्टिस घेतली तेवढ्याविषयी समाधानी आहात का तुम्ही, की हा, समाधान. पैसे हा. भरले ते, किंवा आपण जे काही ट्रेनिंग घेतोय त्याच्याविषयी टोटली तुम्ही समाधानी आहात का? पूर्ण समाधानी आहे मी. आणि कसं आहे मॅडम, तुम्ही खरोखरच असं ऍटलिस्ट मी ग्रुपमध्ये नाहीये, माझं इंडिव्हिज्युअल लक्ष देऊन सगळं तुम्ही मला ट्रेन करताय, पण पॅरलली स्टुडंटचं पण कर्तव्य आहे की तुम्हाला तेवढ्याच रिस्पॉन्स देणं किंवा येस. तेवढंच आम्ही पण जसं सांगता ऍटलिस्ट ते प्रॅक्टिस तुम्ही करून घेता फॉलो करणं. करणं. येस. ऍटलिस्ट एक रोजच्या आमच्या 24 तासामध्ये हार्डली एक 15-20 मिनिटं देऊन अर्धा तास देऊन ते व्हिडिओज बघणं हे आमचं पण काम आहे. ऑफकोर्स. जेवढं तुम्ही सपोर्ट घेताय ऍटलिस्ट सपोर्ट तरी आम्ही केलं करायला तर ते. पाहिजे. ऑफकोर्स. हा, ऑफकोर्स. हम्म, जे हा. तुम्ही मी ऍटलिस्ट फक्त एवढंच करायचं, तुम्ही जे सांगताय ते फॉलोअप करत केलं तर कुठलेही स्टुडंटला येणार ते नक्की. हो. येस, नक्की. म्हणजे जितकं कॉन्ट्रीब्युशन माझं आहे तितकंच कॉन्ट्रीब्युशन तुमचं आहे, कारण पाहिजे पाहिजे पाहिजे. तुम्ही सुद्धा हा. तितकेच इफर्ट्स घेतले तर आणि तितक्या सिरियसली केलं तर नक्कीच हो. तुम्ही ते इम्प्रूव्ह करू शकता. थँक्यू हा, सो मच. सिरियसली घेतलं पाहिजे. मी फक्त क्लास जॉईन केलो आणि तुम्ही बरेचदा तुमचे व्हिडिओज बघितले आणि तुमचे 4 प्रश्नाला उत्तर दिलो असं करून नाही चालणार. आपल्याला ते सिरियसली करायचं तर ते हा, सिरियसली झालं पाहिजे. तुम्ही इतके एफर्ट्स घेत असता आम्हाला तयारी करायची. हे बघा मॅडम, पैशाचा भाग वेगळा आहे. पैशाचं बरोबर. काय म्हणजे फारसं कसं आहे, आम्ही काय पैसे दिले कुठलीही गोष्ट आता म्हणजे पैशाशिवाय होणार नाहीये. बरोबर. ते पैसे तुम्हाला काय आयुष्यभर पुरणार नाहीये ते. बरोबर आहे. आज बरोबर आहे. दिलेले उद्या तुमचे खर्च होणार. बरोबर. ऍटलिस्ट पण तुम्ही दिलेलं ज्ञान आहे तो ते आयुष्यभर माझं पुन्हा. पुढच्या पूर्ण लाईफ मध्ये राहतं. बरोबर. हे बरोबर. हे विचार केला पाहिजे आपण. आपण बरोबर. पैसे दिलोय आणि असं कधीही मनात आणायचं नाहीये विचार बरोबर. कधीही. बरोबर. हा, असं माझं वैयक्तिक मत आहे. माझंही मत असंच आहे की सर, त्या व्यक्तीनं पैसे पे केले याच्यापेक्षा माझ्या क्लासमधून जाताना तो काय व्यक्ती घेतोय आणि हा, ती व्यक्ती सॅटिस्फाय होऊन जाते का, याच्याकडे हा, माझं फार लक्ष असतं. त्याच्यामुळेच हा. आज ही अचिव्हमेंट आहे, किंवा आज विद्यार्थी सॅटिस्फाय होतात, हे याचं एक समाधान आहे की जे पैशात मोजताच येत नाही. तुम्ही फी किती दिली, काय किती दिली, तो भाग वेगळा आहे. बरोबर. हे जे समाधान आहे की ज्या कारणास्तव लोक इथे येतात, ज्या कारणास्तव बरोबर.
क्लास लावतात, जी त्यांना अचिव्हमेंट पाहिजे असते ती अचिव्हमेंट ते घेऊन जातात, याचं एक वेगळंच समाधान माझ्याकडे आहे. आणि नाही, ते खूप मला दिसून आलं मॅडम. सॉरी, मी जरा इंटरप्ट करतो तुम्हाला. येस. मला ते दिसून आलं एक महिन्याभराच तुमच्या जे म्हणजे टच मध्ये आलोय मी, तर ते अनेक टीचर्स असं असतात, पहिले फी भरा मग तमूक, म्हणजे त्या गोष्टी असं असं बोलायचं नाही आपण. पण तुम्ही ते फीज पेक्षाही विद्यार्थी कसं तयार होईल, काहीतरी बाबा आत्ताच्या पेक्षा त्याला अपग्रेड झालं पाहिजे लाईफ मध्ये, बरोबर. ह्याच्यावरती जास्त तुमचं भर असतं, हे मी ऑब्झर्वेशन केलं. बरोबर. आणि मला कधीही तुम्ही फी विचारलं नाहीये. बरोबर. कधी सर तुम्ही कधी देणार वगैरे कधीही नाही विचारलं. मी ह्याच्यावरनच मी थोडस मी बघितलं, ऑब्झर्वेशन केलं. बरोबर. हे बघा मॅडम, साधं एक आपल्याला एक झेरॉक्स मारायचं असलं तर 1 रुपये द्यायला लागते, त्याशिवाय 2 रुपये द्यायला लागतात. बरोबर. किंवा एखादी एक एक पाणी जरी प्यायचं असलं तर 5 रुपये कॉलला टाकल्याशिवाय 10 लिटर येत नाहीये. बरोबर. आणि बरोबर. हा, म्हणजे असं पैशाचा मला काही जास्त उल्लेख करायचा नाहीये इथं. बरोबर. बरोबर. शेवटी ते पैसे म्हणण्यापेक्षा अ, आपण कुणाच तरी एफर्ट्स असतात, तुम्ही पण आमच्यासाठी एवढे वेळ काढता, असं काय कारण का आम्ही दिलेला पैसे का उद्या पैसे आजच खर्च होतील, ते पैशाचा काय प्रश्न राहणार नाही नाही सर. तुमच्याकडं. पण पैशाचा प्रश्न नाही सर, पण मला वाटतं की काही विद्यार्थी येतात मग म्हणतात का आम्ही इथे क्लास केला तिथे क्लास केला, काही फायदा झाला नाही. पण मला वाटतं की माझ्या क्लासमधून जेव्हा विद्यार्थी बाहेर पडतो तेव्हा त्यांना असं म्हणता कामा नये की त्याचा काही फायदा झाला नाही. मॅडम, कसं आहे, अनेक क्लासपेक्षा ही क्लास वेगळी, एक टोटली डिफरंट आहे. ओके. येस. आणि खरंच मी सांगतो, या क्लासमध्ये कोणी शिकलं नाही, कुठेही शिकायचं अवघड आहे. बरोबर. खूप अवघडच. हा, कारण कसं, जे स्पोकन इंग्लिशला पाहिजे म्हणजे बोलतं करता आलं पाहिजे, बरोबर. तुम्ही तेच करून घेता आमच्याकडनं. बरोबर. कुठं ते आज एक एक आणा, हे बायहार्ट करून आणा, या वगैरे असं काही घडत नसल्यामुळे, जे जसं स्पोकन इंग्लिशला काय पाहिजे बाबा आपल्याला बोललं पाहिजे तेच तुम्ही आमच्याकडनं करून घेता, हे बरोबर. महत्वाचं आहे. बरोबर. मग हे ह्या क्लासमध्ये नाही शिकलं तर कुठेही शिकणं अवघड आहे, असं माझं तरी मत आहे स्वतःच. बरोबर. थँक्यू सर. हा. थँक्यू. थँक्यू सो मच. तुमचा एक 10-15 मिनिटाचा वेळ घेतला सर. थँक्यू सो मच. हा इंटरव्ह्यू ओके. तुम्ही दिलात आणि तुमचं क्लास विषयीचं एक चांगलं मत मला सांगितलं. मलाही थोडंसं आज फीडबॅक ऐकल्यानंतर, कारण क्लासमध्ये आपण शिकवत असतो त्यामध्ये काही फीडबॅक वगैरे घेत नाही, पण फीडबॅक असा तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांचा फीडबॅक ऐकला की खूप छान एन्करेजमेंट मिळते मला सुद्धा, की बाबा अरे आपण काहीतरी करतो ते सार्थकी लागते, त्याचं एक समाधान मला वेगळंच मिळतं. मॅडम, मी प्रॉम्प्ट फीडबॅक दिलोय. हा. ऑफकोर्स. ऑफकोर्स. नो हा, प्रॉब्लेम. कारण कसं, तुम्हाला एक चांगलं समाधान वाटावं, वावा करावं म्हणून काही केलेलं नाहीये. बरोबर. कारण का प्रॉम्प्ट फीडबॅक दिलोय, आणि मी माझं स्वतःच्यात ह्याच्यात एक वेगळंच कॉन्फिडन्स आलाय, जो मी 30-35 वर्षापासून मी ट्राय करत होतो. बरोबर. हा. आणि तोच महत्वाचा आहे सर, बाय हार्ट देणं तोच महत्वाचा आहे, कारण वरवरचा कॉन्फिडन्स किंवा वरवरचं जे काही मत आहे ते काही फार काळ टिकत नाही सर. पण हम्म, जे हम्म. काही बाय हार्ट दिलेलं जे काही हा. तुमचं मत आहे यस. ते नेहमी माझ्या सुद्धा लक्षात राहील, आणि लोकांना सुद्धा, जे काही विद्यार्थी पुढे येतील त्यांनाही प्रेरणा देणारा राहील सर. नक्की. हा. चालेल सर. थँक्यू सो मच. ओके. हॅव ए नाईस डे मॅडम. हॅव अ नाईस डे. थँक्यू सो मच सर. ओके. ओके. थँक्यू. बाय.